नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत. विषय आहे ह्यूमन एक्सलन्स, मानवीय उत्कृष्टता. आज मानवीय उत्कृष्टतेमध्ये आपण अनेक पैलू पाहणार आहोत, त्याचे अनेक मुद्दे पाहणार आहोत. जसा पहिला मुद्दा आहे फिजिकल हेल्थ आणि वेलबिंग. दुसरा मुद्दा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि इनिशिएटिव्ह. मग व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, फेथ इन वनसेल्फ अँड स्ट्रेंथ ऑफ कन्व्हिक्शन. पाचवा पॉइंट आहे सेल्फ मोटिवेशन आणि प्रोएक्टिव्ह नेचर, स्वतःहून काम करण्याची तयारी. डेप्थ ऑफ थॉट आणि लॉजिकल थिंकिंग. सातवा मुद्दा आहे प्रेझेन्स ऑफ माइंड आणि रिफ्लेक्स ऍक्शन, ज्याला आपण प्रसंगावधान म्हणतो. हा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. आठवा क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन. नववा पोलाइटनेस. दहावा प्रॅक्टिकल एफिशियन्सी. अकरावा ह्युमॅनिस्टिक इम्पल्स, मानवतावादी दृष्टिकोन. आणि बारावा कॅरेक्टर एक्सलन्स. असे 12 मुद्दे मानवीय उत्कृष्टतेचे आज आपण चर्चा करणार आहोत. असं म्हणतात शरीरम खलु माध्यमम, म्हणजे आपलं जे शरीर आहे हेच आपल्याला जीवनातले आपले उद्दिष्ट हे पूर्ण करण्यासाठी मदत करतं. फिजिकल वेलबिंग आणि हेल्थचा अर्थ काय? आपली प्रकृती दारासिंग सारखी पैलवान झाली पाहिजे असं अजिबात नाही. आपलं शरीर सुदृढ पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनात जे काही आपले उद्दिष्ट आहेत ते आपल्याला साध्य करण्यासाठी शरीराने साथ दिली पाहिजे. असं म्हणतात बरेचदा रिटायर झालेले लोक की आता शरीर साथ देत नाही, डोळ्यांनी पुस्तक वाचता येत नाही, कानाने नीट ऐकू येत नाही, दात पडले त्यामुळे नीट बोलता येत नाही. म्हणजे आपल्याला जगाशी जी इंटरॅक्शन करायची त्या करण्याला आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. जसं आपण डोळे जे आपले आहेत, नेत्र आहेत, या नेत्रांनी आपण दृष्टी ज्ञान घेतो. आपले जे कर्ण आहेत, कान आहेत, याने आपण श्रुती ज्ञान घेतो. आपली जी नासिका आहे याने आपण गंध ज्ञान घेतो. आपली जी जीभ आहे, जिव्हा, याने आपण रसज्ञान घेतो. आणि जी त्वचा आपली आहे ती आपल्याला स्पर्श ज्ञान देते. आता हे 5ही सेन्सरी ऑर्गन्स जोपर्यंत शाबूत आहेत, सुदृढ आहेत, त्याबरोबर आपले 5 कर्मेंद्रिय जे आहेत ज्याच्यामध्ये हात आणि पाय येतात, हे जोपर्यंत सक्षम आहेत, सुदृढ आहेत, तोपर्यंत माणसाला त्याच्या जीवनातल्या अनेक गोष्टी करता येतात. त्याच्यातल्या रसिकतेचा जगाला परिचय करून देता येतो. जगाच्या उपयोगाचे अनेक कामं त्याला करता येतात. म्हणून एखादा माणूस उत्कृष्ट आहे. ह्युमन एक्सलन्सचा आपण एक मानबिंदू विचारात घेतला तर फिजिकल हेल्थ आणि वेलबिंग हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या ह्युमन एक्सलन्समध्ये आपल्याला आढळतो. आणि शरीराने साथ दिली तर तुम्ही सगळं काही करू शकता. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रामदास स्वामी हजार सूर्यनमस्कार रोज करायचे. त्यांचं पूर्ण तुम्ही जीवनाचं उद्दिष्ट जर लक्षात घेतलं तर त्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्ण अध्यात्मात होतं. त्यांनी इव्हन शिवाजी महाराजांना त्यांनी राजकीय सल्ले सुद्धा दिलेले आहेत, समाजाच्या विधायक स्वरूपाचे. आणि असं करताना त्यांना संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण भारत त्यांनी पदभ्रमण केलं होतं. रामदास स्वामींना मानणारे कितीतरी लोक पंजाबमध्ये आहेत. त्यांनी पूर्ण भारताचं पदभ्रमण केलं होतं. मग शरीर सुदृढ नसेल तर हे शक्य आहे का? आणि संन्यासाचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच साठवून ठेवता येत नाही. रोज भिक्षा मागायची आणि रोज जेवण करायचं. मग अशा केसमध्ये रामदास स्वामींनी त्यांच्या तरुणपणामध्ये जे सुदृढ शरीर कमवलं ते त्यांना आयुष्यभर कामी आलं. आणि त्यांचं जीवनाचं उद्दिष्ट होतं की जे समाज प्रबोधन, अध्यात्मात प्रगती आणि राजाला योग्य दिशा समाजाच्या हिताची देणं, हे तिन्ही कार्य ते उत्कृष्टपणे करू शकले. आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर 400 वर्ष सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. दुसरा मुद्दा बघा, अतिशय महत्वाचा आहे मानवीय उत्कृष्टतेचा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि इनिशिएटिव्ह. काय असतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड? आपला दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे. कुठलंही काही होईल ते चांगलंच होईल. ज्याला आपण म्हणतो, मराठमोळे भक्तिभावाने म्हणतात की जे होतं ते भल्यासाठी, देव करतो ते चांगल्यासाठी. हा झाला सकारात्मक दृष्टिकोन.
सकाळी उठल्याबरोबर असं म्हणतात की दोन्ही हात आपण आपले जोडावे आणि दोन्ही हात जोडून आपण आपल्या हातालाच नमस्कार करावा. आपले हात आपल्या समोर ठेवून आपण नमस्कार करतो आणि एक स्तोत्र म्हणतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. बघा, कर अग्र, अग्र म्हणजे टोक, करच अग्र म्हणजे बोटांचे जे टोक आहेत, ज्याला आता नवीन संगणकाच्या भाषेमध्ये म्हणतात की द एंटायर वर्ल्ड इज ऑन आवर फिंगर टिप्स. हे जे फिंगर टिप्स आहेत म्हणजे कर अग्र. या कराग्रावर लक्ष्मी वास करते. सत्ता, संपत्ती, समृद्धी ही हाताच्या बोटांच्या टोकावर आहे. करमध्ये सरस्वती, हा जो आपला तळवा आहे हाताचा, याच्या मध्यभागामध्ये सरस्वती वसते. म्हणजे विद्येची देवता, बुद्धीची देवता, विवेकाची देवता, ही सरस्वती इथे मध्यभागी कराच्या वसते. करमूले तू गोविंद, करमूले तू गोविंद म्हणजे कृष्ण, स्वतः भगवान कृष्ण, जो आपण म्हणतो की ब्रह्मा हा सृष्टीचा सृजनकर्ता आहे, विष्णू हा पालन करता आहे आणि शंकर हा विनाश करणारा आहे. म्हणजे निर्मिती, नंतर चलन आणि संहार, या तिन्हीपैकी चलनचा जो करता देव आहे तो म्हणजे गोविंद. तो आपल्या मनगटामध्ये असं म्हणतात. म्हणजे टोकांवर लक्ष्मी, मध्ये सरस्वती आणि मुळात गोविंद. अशा हाताकडे बघून तुम्ही जर नमस्कार केला रोज सकाळी उठून, एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये येईल की आपण सत्ता, संपत्ती, समृद्धीची पूजा करतोय, आपण बुद्धी, विद्या, विवेकाची पूजा करतोय आणि सर्व जगाचा पालन करता जो विष्णू आहे त्याचा आपण पूजन करतोय. हे सर्व देव जर माझ्या पाठीशी आहेत तर माझा आजचा दिवस चांगलाच जाणार. म्हणजे आपण दैववादी असू तर देवांना नमस्कार करा आणि आजचा दिवस चांगला जाईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपण जर कर्मवादी असू तर असं म्हणतात ना की आपलं भविष्य आपल्या हातात आहे, माझं भविष्य मी निर्माण करणार, माझं भविष्य माझ्या हातात आहे. मग त्या हातांना नमन करायला काय हरकत आहे? सकाळी उठून जेव्हा आपण हातांना नमन करतो तेव्हा असं लक्षात येतं की या हातांनीच माझं भविष्य मी घडवणार आहे आणि आजचा संपूर्ण दिवस माझा या हातांच्याच भरोशावर मी माझं कर्तृत्व गाजवणार आहे. म्हणजे कर्मवादी असेल तरी हाताला नमस्कार करा, कारण हातानेच कर्तृत्व गाजवायचं आहे. आणि दैववादी असाल तरी हाताला नमस्कार करा, कारण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. एक साधा संदेश आहे बघा, सकाळी उठल्याबरोबर हातांना नमस्कार करा आणि जो विश्वात देव आहे तो मला मदत करणार अशा भावनेनी, दैववादी वृत्तीने दिवसाची चांगली सुरुवात करा. किंवा असा विचार करा की माझं भविष्य मीच निर्माण करणार, मीच देव आहे आणि स्वतःच्या आतला देव जागृत करा. अहम ब्रह्मास्मी, अहम शिवास्मी, मी शिव आहे, मी ब्रह्मा आहे. शिव अहम, शिव अहम, शिवोहम, शिवोहम. मग स्वतःच्या आतला भगवान जागृत करा किंवा सृष्टीत असलेला भगवान जागृत करा आणि आजचा दिवस हा चांगलाच जाणार या आत्मविश्वासाने दिवसाची सुरुवात करा. याला म्हणायचं सकारात्मक दृष्टिकोन. आज माझं कसं होईल, आज काय होईल, माझा दिवस कसा जाईल, असा काळजीच्या सुरात जर सुरुवात केली तर दिवस नक्कीच चिंतेत जाईल. म्हणून मानवीय उत्कृष्टतेचा एक मुद्दा आहे की शरीर सुदृढ तर हवंच आणि मन सुद्धा सुदृढ हवं आणि सकारात्मक हवं. त्याबरोबर इनिशिएटिव्ह पाहिजे, म्हणजे स्वतःहून काम करण्याची वृत्ती पाहिजे. कोणी सांगितलं ते काम करतात, ते तर सगळेच करतात, पण ज्याला स्वतःहून काम करण्याची उर्मी आहे, इच्छा आहे, प्रेरणा आहे, संवेदना आहे आणि तशी त्याची वृत्ती आहे, तो एक उत्कृष्ट मानव म्हणून पुढे येऊ शकतो. मानवी उत्कृष्टतेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शब्द सहित संवाद आणि शब्दरहित संवाद. म्हणजे शब्दांनी आपण बरंच काही बोलतो आणि बरंच काही आपण शरीर भाषेने बोलतो, आपल्या एक्सप्रेशननी बोलतो. असं म्हणतात डोळ्यांनी जास्तीत जास्त लोक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करतात. डोळे बोलके असतात लोकांचे, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, आपलं जे मान हलवणं आहे, नॉडिंग आहे, हो म्हणतो आपण, नाही म्हणतो, हे सगळं आपण बोलतो. असं म्हणतात
की कम्युनिकेशन इज अ मिरर इमेज ऑफ अ पर्सनॅलिटी. संवाद कौशल्य हा व्यक्तित्वाचा आरसा आहे. माणूस जो बोललाच नाही तर लोकांना कळेल कसा की हा माणूस कसा आहे. म्हणजे कम्युनिकेशननी एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी परिचय होतो. एका व्यक्तीच्या भावना, विचार, संवेदना या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आणि इंटरपर्सनल स्किल ज्याला म्हणतो आपण, आंतरमानवीय संबंध हे वृद्धिंगत होतात. मॅन इज अ सोशल ॲनिमल. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यातला समाजशील घटक जर आपल्याला सुदृढ करायचा असेल तर आपल्याला संवाद लोकांशी करायला लागेल. म्हणून मानवी उत्कृष्टतेचा तिसरा मुद्दा आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आपण 3 मुद्दे बघितले. पहिला सुदृढ शरीर, दुसरा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिसरा शब्दसहित आणि शब्दरहित संवाद. मग चौथा मुद्दा महत्वाचा काय आहे बघा. फेथ इन वनसेल्फ अँड स्ट्रेंथ ऑफ कन्व्हिक्शन. फेथ इन वनसेल्फ म्हणजे आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि स्ट्रेंथ ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे दृढ निश्चयाची शक्ती. बघा दोन्ही मुद्दे एकात एक जोडलेले आहेत. स्वतःवरच विश्वास नसेल तर माणूस काय कार्यसिद्धीला नेणार. आणि एखाद्या व्यक्तीचा स्वतःवरच विश्वास नसेल तर जग त्याच्यावर काय विश्वास ठेवणार. म्हणून स्वतःवर विश्वास असल्याशिवाय कुठल्याही मानवीय उत्कृष्टतेचा जगाला परिचय देता येणार नाही. आणि दृढनिश्चय म्हणजे काय हो. मला एक सांगा, आता विद्यार्थी दशेमध्ये वयाची 15 वर्ष, 16 वर्ष, 19 वर्ष आपण आतापर्यंत घालवलीत. असा एखादा नेम आहे का हो तुमच्याकडे. अशी एखादी गोष्ट तुम्ही जीवनात करता का की जी सातत्याने मागच्या 7-8 वर्षापासून तुम्ही करताय. म्हणजे ज्याच्यामध्ये गॅप नाही. गमतीने एखादा मुलगा म्हणेल, सर आम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने जेवण करतो. गमतीचा भाग वेगळा. नियमाने जेवण करणारे, नाश्ता करणारे, चहा कॉफी पिणारे, आंघोळ करणारे हे तर जवळपास सर्वच जण असतात. पण यापेक्षा वेगळं आपल्या जीवनाला पूरक ठरेल असं आणि सातत्याने ठरवून 8-10 वर्षापासून जो माणूस करतो त्याच्यामध्ये एक दृढ निश्चयाची शक्ती प्राप्त होते. त्याच्यात असं म्हणतात त्याच्या बोलाला सिद्धी प्राप्त होते. त्याला वाचा सिद्धी येते. वाचा सिद्धी म्हणजे कुठल्याही जादूचा प्रकार नाहीये. माणूस जसा बोलतो तसं तो करायला लागला की काही वर्षांतर लोकांच्या लक्षात येतं की हा बोलला म्हणजे तसं होणारच आहे, तसं करणारच आहे तो. इतकं त्याचा संबंध जुळून जातो. मला आठवतं लहानपणी मी 8वी-9वीत असताना माझे वडील सकाळी 4 वाजता उठायचे आणि उठल्यानंतर जुनी पद्धतीनुसार बंब पेटवायचा, त्याच्यामध्ये लाकडं टाकायची, बंबाचं पाणी तिथे गरम करायचं. आम्ही सगळेजण साखर झोपेमध्ये भावंड. असं वाटायचं वडिलांना झोप नाही लागत का. इतक्या सकाळी पहाटे पहाटे उठतात, स्वतःही झोपत नाही ना आम्हालाही झोपू देत नाही. कधी कधी असं व्हायचं बघा, नातेवाईक वगैरे घरी जमले की रात्री 12 पर्यंत, 12:30 पर्यंत, 1 पर्यंत आम्ही गप्पा करायचो आणि वडीलही गप्पांमध्ये सामील व्हायचे. सकाळी उठून बघितलं तर 4ला जागे होऊन जायचे आणि आपले नियमित कामं सुरू. दिवसभर ड्युटी, दुपारी झोपायची सोय नाही. पुन्हा रात्री आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर 9, 10, 11ला झोपायचं. आम्ही शांतपणे झोपून राहायचो. झोप कमी पडली तर दुपारी पण झोपायचो. आणि असं वाटायचं उगाचच वडील काहीतरी अट्टहास करतात, याला काही आयुष्यात अर्थ नाहीये, जिद्द करतात असं आम्ही धरायचो. आता असं वाटतं की क्वचित वडील 7 वाजता जर झोपेतनं उठलेले नसले तर जरूर ते आजारी असायचे. दुसऱ्या कुठल्याही कारणाने 4 नंतर ते कधी झोपलेले नाहीये. मग मी विचार करतो की माझ्या जीवनामध्ये असं काही आहे का की जे मी सातत्याने कर्मठपणे काही करतोय आयुष्यामध्ये. तसं लक्षात येतं की कर्मठपणे करण्याची फार गरज आहे. त्यांनी जो आत्मविश्वास माझ्या वडिलांचा वाढला आणि कुठलंही काम करायला ते भ्यायचेच नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एक शक्ती हळूहळू जमा होत गेली. छोट्या छोट्या गोष्टी ठरवायच्या, छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. केल्यानंतर तुमच्यात ताकद येते कन्व्हिक्शनची. मग थोड्या मोठ्या गोष्टी ठरवायच्या, त्या ताकदीने करायच्या. नाही तर अनेक लोक आपल्यामध्ये असतात, दर गुरुवारी उपास करू ठरवतात, नेम असतो ठरवतात. मग मित्रांनी पार्टी दिली आहे चांगली गुरुवारी, मग असं म्हणतात आजच्या एक दिवशी आपण एक्सेप्शन करू, एक दिवशी आपण अपवाद करू आणि पार्टीला चालले जाऊ. म्हणजे बघा, त्यांना जो जिभेचा स्वाद त्यांचा आहे त्यापेक्षा मनाचा संयम कमी पडला आणि जिभेचा स्वाद वाढला. मग आपल्या शरीराचे आपण चोचले पुरवायला लागलो
आणि मनाचा शरीरावरचा ताबा गेला की माणूस जीवनात काहीच करू शकत नाही. संयम हवा असेल जीवनामध्ये तर सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि कन्व्हिक्शन म्हणजे दृढनिश्चय पाहिजे, आणि फेथ इन वन सेल्फ म्हणजे आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि सातत्य, कन्सिस्टन्सी असेल तर माणूस जगातलं कुठलंही काम करू शकतो. त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याला फक्त शिस्तबद्ध पद्धतीने त्याने ठरवायचं आहे, ठरल्याप्रमाणे करायचं. मग सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा आत्मविश्वास, हा कर्मठपणा, हे सातत्य आणि दृढनिश्चय आणायचा कसा? नियमाने रोज ठरवायचं, सकाळी 6 ते 6:30 मी अभ्यास करणार. बरं, रात्री किती जागरण झालं तरी तुम्ही 6 वाजता सकाळी अभ्यासाच्या टेबलवर दिसलेच पाहिजे. करून बघा, करून बघा 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, आणि मग तुम्हाला या निश्चयापासून कोणी ढळवू शकत नाही. एक एक आयुष्यामध्ये तुम्हाला उपलब्ध्या मिळत जातील आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ठरवा आणि त्याच्या मागे अडीग राहा. तुम्हाला देव सुद्धा प्रेरणा देतो आणि देव सुद्धा तुम्हाला शक्ती देतो. सेल्फ मोटिवेशन हा 5वा मुद्दा आहे. आणि प्रोएक्टिव्ह नेचर, मी ज्याला म्हणतो ना आपण स्वतःहून काम करण्याची उत्स्फूर्त प्रेरणा. यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, आईनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, टीचरनी सांगितलं, मोठ्या भावानी सांगितलं, परफेक्ट. वडीलधाऱ्यांनी कोणी सांगितलं ना आपण काम केलं, ते काहीच हरकत नाही. पण समजा एखाद्या दिवशी त्यांनी कोणी काहीच कामच नाही सांगितलं तर आपण हातावर हात देऊन बसणार का दिवसभर? मग आपल्यामध्ये सुद्धा काही स्वयंप्रेरणा नको का? जीवनात आपल्याला जगायचं आहे तर काही उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. मग आत्मप्रेरणा हवी. म्हणजे मानवीय उत्कृष्टतेचे आपण 5 मुद्दे जे बघितले त्याच्यामध्ये सुदृढ शरीर आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, शब्द सहित आणि शब्दरहित संवाद आहे, 4था मुद्दा आहे सातत्य, दृढनिश्चय, कर्मठपणा, आणि 5वा मुद्दा आहे स्वयंप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन आणि प्रोएक्टिव्ह नेचर. 6वा मुद्दा बघा कसा आहे ह्युमन एक्सलन्सचा, डेप्थ ऑफ थॉट आणि लॉजिकल थिंकिंग, ज्यांना आपण म्हणतो विचारों में गहराई चाहिए. प्रत्येक विचारांना खोली हवी, उथळ उथळ विचार नको, आणि प्रत्येक विचारांच्या मागे तर्क हवा. अंदाजे कुठलाही विचार करायचा नाही, अंदाजे कुठलंही स्टेटमेंट टाकायचं नाही. मला सांगा, एक विषय तुमच्या समोर मांडतो विद्यार्थी मित्रांनो. मी कॉलेजेसमध्ये युनिफॉर्म हवा का? म्हणजे बघा विषयाचं स्वरूप कसं आहे बघा. शाळेमध्ये युनिफॉर्म असतो, KG1 पासून 10वी पर्यंत, सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठेही नजर टाका, सगळ्या शाळांमध्ये युनिफॉर्म आहे. पण तसं कॉलेजमध्ये दिसत नाही. काही कॉलेजमध्ये युनिफॉर्म आहे आणि काही कॉलेजेसमध्ये युनिफॉर्म नाही. आणि म्हणून मी तुम्हाला मत विचारतो तुमचं, की कॉलेज विद्यार्थ्यांना युनिफॉर्म हवा का नको? मग काही लोक म्हणतील आमच्या कॉलेजमध्ये आहे तर असायला हरकत नाही, हवा म्हणून. काही लोक म्हणतील आमच्या कॉलेजमध्ये आहे आणि घालायचा आम्हाला कंटाळा येतो, कॉलेजमधनं परस्पर आम्हाला मित्रमैत्रिणींकडे जाता येत नाही, लग्न समारंभाला जाता येत नाही, म्हणजे आम्हाला घरी येऊन पहिल्यांदा युनिफॉर्म बदलायला लागतो, म्हणजे सोय नसते आमची, म्हणून आम्हाला युनिफॉर्म नको. अनेक मुद्दे याच्यामध्ये काढता येतील. पण विचारांची खोली हवी असेल तर अंधानुकरण नको. उगच काहीतरी चाललाय म्हणून चालू ठेवायचं असं नाहीये. समाज परिवर्तन कोण करणार? जे चालू आहे ते योग्य असेल तर चालू ठेवणार आणि अयोग्य असेल तर बदलणार, अशी विचारांची ज्याची शक्ती आहे आणि मग ते क्रियेमध्ये आणण्याची ज्याची क्षमता आहे, तोच तर चेंज एलिमेंट आहे, तोच तर समाज प्रवर्तक आहे, तोच समाज बदलणार. आणि समाजाला बदलायचं म्हणून जे चाललंय ते सगळं विरुद्ध करायचं असा अर्थ नाहीये. मग त्याला लागते डेप्थ ऑफ थॉट. जे चाललं आहे ते योग्य का अयोग्य? योग्य असेल तर विचार करून पुढे नेण्यात काहीच हरकत नाही, पण अयोग्य असेल तर सगळ्यांना समजावून ते थांबायला सुद्धा पाहिजे. मग मला सांगा, युनिफॉर्म चांगला का वाईट? एक विषय म्हणून तुमच्याशी विद्यार्थी मित्रांनो मी डिस्कस करतोय, चर्चा करतोय. युनिफॉर्मनी काय होतं? एक अनुशासन होतं, एक डिसिप्लिन येते सगळ्यांमध्ये. येते की नाही डिसिप्लिन? येते. मग मला सांगा, आपण आपल्या घरी आई वडील भाऊ बहीण सगळे मिळून टीव्ही पाहताना युनिफॉर्म का नाही घालत? घरी नको का अनुशासन? घरी नको का डिसिप्लिन? पण नाही, आपण घरी नाही घालत.
आपण कॉलेजमधनं आल्याबरोबर युनिफॉर्म लगेच बदलतो, जणू काही अडथळा आहे आपल्या जीवनावर, कोणीतरी टाकलेलं बंधन आहे. म्हणजे ते आपल्यासाठी योग्य का अयोग्य मध्ये आपल्याला वाटतं जाचक आहे. का बरं असं जाचक अटी टाकायचे? युनिफॉर्म का बरं हवा? अरे असं काय म्हणता, युनिफॉर्म नको? परवा एक विद्यार्थी एका ऍक्सिडेंटमध्ये, बसमध्ये ऍक्सिडेंट झाला त्याचा, आणि लगेच लक्षात आलं की तो या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सगळे त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ते धावत धावत आले, अरे आपल्या कॉलेजचा विद्यार्थी हा असा असा इथे ऍक्सिडेंट झालाय. त्याला लगेच अँब्युलन्स नेऊन भरती केलं आणि त्याचे प्राण वाचले. त्याला रक्त दान केलं सगळ्या विद्यार्थी मित्रांनी. म्हणजे आज युनिफॉर्ममुळे एक ओळख पटली आणि त्या ओळखीमुळे त्या मुलाचं प्राण वाचले आणि मदत झाली सगळ्यांना. म्हणजे युनिफॉर्म असला की तुम्हाला एक सोशल सिक्युरिटी आहे. समाजात कुठेही फिरताना लक्षात आहे की या कॉलेजचा विद्यार्थी आहे, मग सगळे त्या कॉलेजचे विद्यार्थी एकजुटीने त्याला मदत करतात. हा झाला एक विचार. मग याला दुसरा विचार काय आहे बघा. कॉलेजमधला युनिफॉर्म, आपण कॉलेजमध्ये वर्गात बसलो, आपल्या डावीकडच्या मुलांनी तोच युनिफॉर्म घातलाय, उजवीकडच्या मुलांनी तोच युनिफॉर्म घातलाय. मग कोण कोणाला युनिफॉर्म दाखवत आहे आणि कोण कोणापासून सुरक्षा घेत आहे? म्हणजे कॉलेजच्या युनिफॉर्मचा उपयोग बघा मित्रांनो, हा कॉलेजच्या बाहेर असतो का नाही? म्हणजे ऍक्सिडेंट झाला किंवा कुठे आपलं काही पाकिट चोरलं किंवा आपल्या मागे कोणी गुंड लागले तर आपल्या कॉलेजची मुलं पटकन आपल्याला मदतीला येऊ शकतात. म्हणजे कॉलेजचा युनिफॉर्म हा कॉलेजच्या बाहेर जास्त उपयोगी आहे. आणि कॉलेजच्या आतमध्ये कोणाला दाखवणार युनिफॉर्म? सगळ्यांना त्या युनिफॉर्म तोच आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळे आज कॉलेजचे आहेत. मग असं म्हणायचं का आपण की कॉलेजचा युनिफॉर्म हा कॉलेजच्या बाहेर कंपल्सरी करायला पाहिजे? अरे असं काय म्हणता, हे तर मनाला पटत नाही. ज्या कॉलेजचा युनिफॉर्म आहे त्या कॉलेजमध्ये शिकायला जायला युनिफॉर्म कंपल्सरी हवा, बाहेर कसा युनिफॉर्म घालणार तो कॉलेजचा? पण विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही कबड्डीची मॅच खेळायला कॉलेजची टीम जाते, क्रिकेटची मॅच खेळायला जाते, बॅडमिंटन खेळायला जाते. कुठली टीम कॉलेजची जेव्हा रिप्रेझेंट करते आणि इंटर कॉलेज टुर्नामेंट असतात, 15-15 कॉलेजचे विविध विद्यार्थी एकत्र जमले असतात, तेव्हा असे 10 लोक एका कॉलेजचे, 10 लोक दुसऱ्या कॉलेजचे, हे समजायला सोपं जावं म्हणून युनिफॉर्मची उपयोग आहे की नाही? पण कॉलेजमध्ये स्वतःच्या शिकताना कशाला पाहिजे युनिफॉर्म? विचार करा, या मुद्द्यावर विचार करा. मग मला सांगा, युनिफॉर्म हा सगळ्यांना युनिफॉर्मिटी आणण्यासाठी असतो, सगळ्यांमध्ये एकता जागृत करण्यासाठी असतो, असा जर विचार केला आपण, तर मग शाळेमध्ये सुद्धा मिडल स्कूलचा युनिफॉर्म वेगळा का, हायस्कूलचा युनिफॉर्म वेगळा का? मग एका कॉलेजचा युनिफॉर्म वेगळा का आणि दुसऱ्या कॉलेजचा युनिफॉर्म वेगळा का? भारतीय डिफेन्स याला सुद्धा युनिफॉर्म आहे की नाही बघा. नेव्हीला युनिफॉर्म आहे, आर्मीला युनिफॉर्म आहे, एअरफोर्सला युनिफॉर्म आहे. म्हणजे युनिफॉर्मनी युनिफॉर्मिटी येते, म्हणून युनिफॉर्म हवा, हा एक तर्क. मग या तिन्ही डिसिप्लिनचा, वायुसेना, स्थलसेना आणि नौसेना, या तिन्ही डिसिप्लिनचा वेगवेगळा युनिफॉर्म का? मग त्याच्यात वेगळेपण कशाला? ही एकतेत विविधता कशाला? मग सगळ्यांचा एक युनिफॉर्म हवा हो, म्हणजे युनिफॉर्मिटी तरी दिसेल ना. हे युनिफॉर्म वेगवेगळे पाहिले की युनिफॉर्मच नाही वाटत, ते वाटतं विविध आहेत म्हणून. मग मित्रांनो थोडक्यात असा विचार करा, आपण सर्व भारतीय नागरिक एक आहोत का नाही? सारे भारतीय आपण एक आहोत. मग सारे भारतीय जर एक आहोत, एक विचार करा क्षणभर मनात, सर्वांनी एक युनिफॉर्म घातला तर, लहान मुलं, काका, काकू, आजी, आजोबा, सगळ्यांनी एक युनिफॉर्म घातला आणि एकतेची भावना आपण प्रगट केली, तर काय हरकत आहे एकतेची भावना प्रगट केली तर? मग तुम्ही आता हसायला लागला, हे बरोबर नाही. मग सारे भारतीय आपण जर एक आहोत तर सगळ्यांनी एक युनिफॉर्म घालणं हास्यास्पद कसं होऊ शकतं? आणि सारे विद्यार्थी एका महाविद्यालयाचे आपण एक आहोत तर त्यांनी युनिफॉर्म घातला तर हास्यास्पद होत नाही. म्हणजे युनिफॉर्म किती लोकांनी घालावा याच्यावर संख्येवर मर्यादा हवी का? म्हणजे हा गुणात्मक आहे का क्वालिटी बेस्ड आहे? क्वालिटेटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे? हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. संख्यात्मक फरक आहे का गुणात्मक फरक आहे? सातवा मुद्दा बघा, उत्कृष्टतेचा, मानवी उत्कृष्टतेचा, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि रिफ्लेक्स ऍक्शन. एखादा चतुर मुलगा आहे आणि तो बावळट सारखा बघत असेल, तो लोक म्हणतात हा काही उत्कृष्ट मानव नाही. त्याला पटकन कळलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय, लोक काय बोलतायत, तो पटकन रिस्पॉन्ड करू शकला पाहिजे. त्याला आपण कोणी हाक मारली तर पटकन तो ओ म्हणू शकला पाहिजे. तो सजग पाहिजे, सचेतन पाहिजे, अलर्ट पाहिजे. त्याची रिफ्लेक्स ऍक्शन स्ट्रॉंग पाहिजे. मग ही रिफ्लेक्स ऍक्शन बनते कशी स्ट्रॉंग? तर आपले ज्ञानेंद्रिय हे सतर्क ठेवायला लागतात.
अलर्ट ठेवायला लागतात. जेव्हा आपण एकत्र एका ठिकाणी फोकस करतो वृत्ती आपल्या सगळ्या, तेव्हा पाची इंद्रिय तुम्हाला सजग ठेवायला लागतात. डोळ्यांनी तुम्ही पुस्तक वाचताय तेव्हा दरवाजावर टकटक झाली तर कान तुमचे सतर्क हवेत. तुम्ही असं नाही म्हणू शकत मी पुस्तक वाचतोय, माझं लक्ष पुस्तक वाचण्यामध्ये आहे. कान माझे ऐकू शकले पाहिजे. कोणी जवळ येऊन तुम्हाला उदबत्ती लावली जळती तर त्वचेला चटका बसला पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी पुस्तक वाचतोय तर माझी त्वचा आता झोपलेली आहे म्हणून. म्हणजे हे सगळे प्रकार आपल्याला आले पाहिजे. तसे आपल्याला येतातच. आपण तर एका ठिकाणी बसूच शकत नाही, आपण इतके अस्थिर आहोत. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे अस्थिरतेचं प्रतीक नाही आहे, हे जागरूकतेचं प्रतीक आहे, सचेतनतेचं प्रतीक आहे. क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन हा 8वा मुद्दा उत्कृष्टतेचा आहे आपला. क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनशीलता आणि इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती. जे न देखे रवी ते देखे कवी. असं म्हणतात सूर्यालाही जी गोष्ट जगातली दिसत नाही ती कवी मनाला दिसते, कारण कवी मन हे कल्पकतेचं प्रतीक आहे. आईन्स्टाईननी असं म्हटलंय जगातल्या कुठल्याही गोष्टीचा शोध लागू शकत नाही, सर्वप्रथम लोक त्या शोधाची कल्पना करतात आणि नंतर तो शोध, ती कल्पना ही अस्तित्वात आणतात. म्हणजे कल्पना ही सगळ्यात महत्वाची आहे. उपनिषदामध्ये एक डायलेमा आहे. तो डायलेमा कसा आहे बघा. हजारो वर्षापूर्वी अनेक ऋषीमुनींनी आपले पूर्ण आयुष्य या विचारावर घालवले. इतकं कल्पनेचं महत्व आहे. आय थिंक हेन्स आय एम, और आय एम हेन्स आय थिंक. कसा डायलेमा आहे बघा उपनिषदामधला. आय थिंक हेन्स आय एम म्हणजे मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे जणू काही विचारात माझं अस्तित्व आहे, म्हणजे कल्पनेत माझं अस्तित्व आहे. आय थिंक हेन्स आय एम, और आय एम हेन्स आय थिंक. अरे मी आहे म्हणून तर कल्पना करू शकतोय ना. पहिली ओळ बघा, आय थिंक हेन्स आय एम. कल्पनेत माझं अस्तित्व आहे. ही सर्व विश्व ब्रह्माची कल्पना आहे. कल्पनेतच माझं अस्तित्व आहे. आणि दुसरा विचार आहे, माझं अस्तित्व आहे म्हणून तर मी कल्पना करू शकतोय, जगाची कल्पना करू शकतोय, ब्रह्मदेवाची कल्पना करू शकतोय की ज्याने हे सगळं विश्व निर्माण केलं असेल. मग मी कोण आहे. आणि अध्यात्मामध्ये या मी आणि कल्पना या जोडीला एका मीला शरीर म्हटलेलं आहे आणि कल्पनेला आत्मा म्हटलेला आहे. आणि म्हणतात की आत्मा जेव्हा ठरवतो तेव्हा तो शरीर धारण करतो. म्हणजे कल्पना पहिले अस्तित्वात येते आणि आपल्या भोवती ती शरीर निर्माण करते. आईन्स्टाईननी तेच म्हटलं की कुठल्याही शोधाची कल्पना पहिले येते आणि मग शोध लागतो. मग क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन जगामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप गोष्टी निर्माण करायच्या, नव विश्वाची निर्मिती करायची आहे. तर उत्कृष्ट मानवाला जर क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन नसेल तर जगामध्ये फारशा काही गोष्टी होऊ शकणार नाही. नव्या समाजाचं निर्माण करायचं आहे, नवीन जगाचं निर्माण करायचं आहे. मग या सगळ्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्हिटी लागेल. सायंटिस्ट लोकांनी शोध जर लावले नसते तर आपलं जीवन एवढं आज समृद्ध झालं नसतं. आज ऑटोमोबाईल्स नसते, आज इलेक्ट्रिसिटी नसती, कॉम्प्युटर नसते, टेलिफोन नसते, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्ही इथे बसल्या बसल्या घरी आई वडिलांशी मित्रमैत्रिणीशी बोलू शकता. यासाठी अनेक सायंटिस्ट लोकांनी खूप कष्ट व्हायले आहेत आणि क्रिएटिव्हिटी दाखवली आहे, तेव्हा तुमच्या समोर हे प्रोडक्ट आलेलं आहे. त्यांनी कल्पनेत पहिले मोबाईलचा विचार केला, आज तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. 9वा मुद्दा आहे मानवी उत्कृष्टतेचा, पोलाइटनेस. विद्या विनयेन शोभते. जेवढा माणूस मोठा तेवढा तो विनम्र हवा. असं म्हणतात फळांनी लदलेलं झाड जे आहे ते झुकलेलं असतं. आणि झुकलेलं असतं कारण त्याच्यात नम्रता दिसते. असा एक मुद्दा मनामध्ये येतो की मोठे मोठे लोक म्हणतात, एक कविता आहे त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भय भीत में, कर्तव्य पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही, तिल तिल मिटूंगा पर दया की भीख मांगूंगा नहीं, वरदान मांगूंगा नहीं. म्हणजे बघा की मोडेन पण वाकणार नाही. तिल तिल मिटूंगा पर दया की भीख मांगूंगा नाही. मोडेन पण वाकणार नाही. म्हणजे काय वृत्ती आहे बघा की
एक वेळ आली तर आपल्या वचनासाठी, आपल्या तत्वांसाठी प्राणाची आहुती देणार, पण तत्वांना वाकवणार नाही। या अर्थाने मोडेन पण वाकणार नाही। सर कटा देंगे लेकिन सर झुकाएंगे नहीं। असा विचार माझ्या मनात होता की उत्कृष्ट मानवीय मूल्य म्हणजे काय की आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट। अरे वेळ आली तर आमचं मान कापून टाकू, पण आम्ही कोणासमोर लाचारीने झुकवणार नाही। तिल तिल मिटूंगा पर दया की भीक मागूंगा नाही। असेच काही प्रेरणादायी विचार माझ्या मनात चालले होते आणि मी कारने चाललो होतो। समोर ट्रक होती बघा। तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रकच्या मागे आणि पानपट्टीवर, पानठेल्यावर जबरदस्त साहित्य असतं आणि ट्रकच्या मागे एक ओळ लिहिली होती। मनामध्ये विचार चालू होता। महाराणा प्रताप मनामध्ये येत होते, महाराज शिवाजी मनामध्ये येत होते की सर कटा देंगे लेकिन सर झुकाएंगे नहीं। प्राणाची आहुती देऊन देऊ, पण कोणासमोर वाकणार नाही। मोडेन पण वाकणार नाही। आणि ट्रकच्या समोर काय लिहिलंय? माझ्या समोरची ट्रक होती, त्याच्या मागच्या भागात लिहिलं होतं, झुकना ये जिंदगी की शान है। आणि एकदम ओळ माझ्या समोरनं धुसर झाली। एका दुसऱ्या ट्रकने मला मागणं ओव्हरटेक केलं आणि ज्या ट्रकच्या मागची ओळ मी वाचत होतो, ती ट्रक आणि माझी कार याच्यामध्ये ती दुसरी ट्रक येऊन उभी राहिली आणि चालल्या 3 गाड्यामध्ये। मनात अस्वस्थता होती। मनामध्ये असं वाटत होतं की मोडेन पण वाकणार नाही। आणि या ट्रकच्या मागे का बरं लिहिलंय झुकना ये जिंदगी की शान आहे? मला दुसरी ओळ वाचायची होती। मी लगबगीने त्या मध्ये येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होतो। पाहतो तर काय आश्चर्य, ओव्हरटेक तो करू देत नव्हता। तो मला जेव्हा साईड देत होता तेव्हा समोरनं दुसरी ट्रक येत असायची नेहमी, आणि समोरनं ट्रक येत नसेल की तो सेंटरला यायचा, मला साईड द्यायचा नाही। मी चिडून गेलो आणि त्या ट्रकच्या मागे बघितलं, त्या मधल्या ट्रकच्या मागे बघितलं जी मध्ये मध्ये करत होती। त्याच्या मागे एक ओळ लिहिली होती, दम है तो पार कर, दम है तो पार कर वरना बर्दाश्त कर। अरे आता मला चुनौती देतोय, चॅलेंज देतोय, दम है तो पार कर वरना बर्दाश्त कर। आणि मग एक मौका पाहून मी बरोबर त्याला पी 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 करत बाजूनी ओव्हरटेक केलं आणि मला एकदम आनंदित वाटलं। अरे दम है तो पार कर, दम आहे म्हणून मी पार केलं। वरना बर्दाश्त कर, बर्दाश्त कर म्हणजे पुन्हा लाचारी, लाचारीचं जीवन जगायचंय का? मगाचा विचार मनात आला। सर कटा देंगे लेकिन सर झुकाएंगे नहीं। आणि ती ट्रक समोर माझ्या होती, मध्ये येणाऱ्या ट्रकला मी ओव्हरटेक केलेलं होतं आणि समोरची ट्रक होती, त्याच्यात लिहिलं होतं झुकना ये जिंदगी की शान है। एकदम मनाला झापड मारल्यासारखं झालं। असं वाटलं की मोडेन पण वाकणार नाही, मी झुकणार नाही आयुष्यामध्ये कधी, असे विचार मनामध्ये आहे। आणि ट्रकच्या मागे लिहिलंय की झुकना ये जिंदगी की शान है, अकड़ तो मुर्दे की पहचान है। म्हणजे किती व्यवस्थित वर्णन केलंय। असं वाटलं हे पण पटतंय मला की झुकना ये जिंदगी की शान है आणि अकड़ तो मुर्दे की पहचान है। अकडून बसेल तो कोण? तो मुर्दा, प्रेत। आणि ज्याच्यामध्ये गरम रक्त आहे, जिवंत रक्त आहे, तोच वाकू शकेल ना। मग हे वाकणं म्हणजे काय? आणि मोडेन पण वाकणार नाही म्हणजे ते वाकणं म्हणजे काय? मोडेन पण वाकणार नाही, तिथे ते वाकणं लाचारीशी संबंधित आहे। मी मरून जाईन पण लाचार होणार नाही। आणि झुकना ये जिंदगी की शान है, हे वाकणं लचिलेपणाचं लक्षण आहे, फ्लेक्झिबिलिटीचं लक्षण आहे, लवचिकतेचं लक्षण आहे। म्हणजे लवचिकता हवी मित्रांनो, पण लाचारी नको। कठीण आहे ना, समजायला कठीण आहे की कुठे लवचिक व्हायचं आणि कुठली लवचिकता आत्मसन्मान म्हणून घेतील लोक आणि कुठली लवचिकता लाचारी म्हणून घेतील, कळत नाही। मग त्यासाठी पाहिजे विवेक। विवेक म्हणजे विजडम। हा विजडम सुद्धा ह्युमन एक्सलन्सचा एक गुण आहे। विजडम म्हणजे विवेक, निरक्षीर विवेक, सद विवेक। विवेक इज ॲबिलिटी टू डिफरन्शिएट। सत आणि असत या दोघांमधला फरक ज्याला कळला त्याला सत विवेक आला। निरक्षीर विवेक, नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध। ज्याला दूध का पाणी आलं त्याला म्हणायचं की जीवनाचा निरक्षीर विवेक कळला। असं म्हणतात, हंसा श्वेता बका श्वेता, को भेदो हंस बकयो, निरक्षीर विवेके हंसा हंसा बका बका। एक बगळा आणि एक हंस, दोघही पांढरे आहे हो। हंसा श्वेता, श्वेत म्हणजे पांढरा, बका श्वेता, तो पण पांढरा। मग दोघांमध्ये काय भेद आहे? को भेदो हंस बकयो, निरक्षीर विवेके हंसा हंसा बका बका।
असं म्हणतात की नीर क्षीर विवेक असतो राजहंसापाशी. म्हणजे तो दूध का दूध आणि पाणी का पाणी अलग करू शकतो. किती कठीण आहे हो दूध का दूध आणि पाणी का पाणी. केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये होतं की नाही बघा, डिस्टिलेशन करावं लागतं. मग पाण्याची वाफ होऊन जाते, खाली उरतं दूध. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हे केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये डिस्टिलेशन मध्ये होतं. नाहीतर हलवाईच्या कढईत, हलवाई कढईमध्ये कुठल्याही गवळ्याकडनं दूध घेतलं तर हलवाई दुधाचा रेट कसा लावतो. तो 1 लिटर दूध कढईत टाकतो, ते आटवतो, पाणी उडून जातं आणि खाली जो खवा उरतो त्या खव्याच्या प्रमाणामध्ये तो गवळ्याला पैसे देतो. म्हणजे गमतीने आपण असं म्हणू शकतो की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये डिस्टिलेशन मध्ये होतं, नाहीतर हलवाईच्या कढईत. पण इथे राजहंस म्हटलंय. राजहंस आपल्या चोचीनी कडक वस्तू, सॉलिड वस्तू, खडे काड्या उचलता येतात. चोचीनी लिक्विड उचलणंच कठीण आहे. मग चोचीनी लिक्विड उचलणं जर कठीण आहे, त्यात हा राजहंस दूध फक्त पितो आणि पाणी सोडतो म्हणतात. म्हणजे किती तीव्र त्याची ॲबिलिटी टू डिफरन्शिएट असेल, त्याचा जो भेद करण्याचा त्याची क्षमता आहे ती किती तीव्र असेल. राजहंसाची अशी क्षमता असते का नसते मला माहिती नाही, पण ज्या व्यक्तीची क्षमता अशी असते त्याला म्हणतात, त्याला तीव्र नीरक्षीर विवेक आहे. हा विवेक पाहिजे. नंतरचा गुण आहे ह्युमॅनिस्टिक इम्पल्स, म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला हवाच. राज कपूरने म्हटलंय, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किती सोपी भाषा, सहज भाषा बघा. किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. अरे कोणी आनंदी आहे, कोणी सुखी आहे, कोणी हसतोय तर त्याच्या हास्यावर तुम्ही निछावर होऊन जा. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार. म्हणजे थोडक्यात लोकांच्या सुखात सामील व्हा, लोकांच्या दुःखात सामील व्हा. किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. तुला जर कोणाबद्दल प्रेम वाटत असेल, जीना इसी का नाम है. ह्युमॅनिस्टिक इम्पल्स म्हणजे काय हो, मानवतावादी संवेदनात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, की लोकांच्या प्रती तुम्ही संवेदनशील राहिलं पाहिजे, सुख दुःखात समरस झालं पाहिजे. आणि मित्रांनो, शेवटचे 2 मुद्दे आपले ह्युमन एक्सलन्सचे. प्रॅक्टिकल एफिशियन्सी हवी. म्हणजे हे सगळं आपण बघतोय ना, तत्व आणि सर्व ज्ञान आपण बघतोय, हे सगळं बघत असताना आपल्याला सकाळ संध्याकाळ जेवायला मिळालं पाहिजे, रोजी रोटीची व्यवस्था झाली पाहिजे. नाहीतर अध्यात्म एका बाजूला, आधी पोटोबा मग विठोबा असं म्हणतात. आपण फ्रीस्टाईल्स करायचं का स्विमिंग, का ब्रेस्ट्रोक करायचं, का बटरफ्लाय करायचं, असं तंत्र शुद्ध तुम्हाला स्विमिंग करायचं असेल तर शिकायचं तेव्हा शिका, करायचं तेव्हा करा. पण पहिल्यांदा पाण्याच्या वर मान राहिली पाहिजे. नाकातोंडात पाणी गेलं तर जीवनाची कुठलीच कला शिकता येत नाही. याला म्हणतात प्रॅक्टिकल एफिशियन्सी. मानवीय उत्कृष्टतेचे सर्व प्रतीक पाळत असताना, संवर्धित करत असताना मान पाण्याच्या वर पाहिजे. म्हणजे जगायला लागणारं रोजी रोटी आपल्याला कमवता आली पाहिजे, तेवढी अक्कल पाहिजे, आपल्यामध्ये क्षमता पाहिजे आणि ती करण्याची, हार्डवर्क करण्याची वृत्ती पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा मानवीय उत्कृष्टतेचा आहे कॅरेक्टर एक्सलन्स. तुमचा चरित्रामध्ये उत्कृष्टता पाहिजे. असं म्हणतात, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. असं म्हणतात, संपत्ती गेली तर काहीच नाही गेलं, शरीर सुदृढता गेली तर बरंच काही गेलं, पण जर चारित्र्य गेलं तर सर्व काही गेलं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12-13 मानवी उत्कृष्टतेचे प्रतीक बघितले. आपण सारांशाने विचार केला. ओके 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 नाही, मला तुम्ही सिग्नल बघतोय तुमचे, मला लक्षात नाही तुम्ही काय म्हणताय. ओके ओके थँक्यू. ते कॅसेट संपले माझ्या डोक्यात नाही आलं बरं. म्हणजे मी खुणा अशा थोड्या बघतोय वर तुमच्याकडे, पण ते
नाही, ऑल राईट. थँक्यू. किती वेळ झाला पाहिलं नाही मी. हां, पाऊण तास झाला. तुम्ही समरी म्हटलं म्हणून रिकॅप करतो, बाकी काही नाही. म्हणजे हां हां, पहिल्यापासून घेऊ ना समरी म्हणून, पुन्हा सारांशाने म्हणून, पुन्हा वाक्य टाकून म्हणतो पुन्हा मी. हां म्हणून हां ओके. नाही म्हणजे आता शेवटचा कॅरेक्टर एक्सलन्स पुन्हा घेऊ नको. शेवटचा कॅरेक्टर एक्सलन्स करून मी समरी सुरू केली होती, की समरीपासूनच घेतो ना पुन्हा. नाही कम्फर्टेबल आहे मी, फिनिश करून घेतो मग बसतो. रेडी? सांगा सर तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्युमन एक्सलन्सचे सर्व मुद्दे बघितलेत. ते सारांशाने पुन्हा एकदा आपण परत एकदा बघूया. पहिला मुद्दा तुमच्या सर्वांच्या लक्षात असेलच, शरीराची सुदृढता. दुसरा मुद्दा सकारात्मक दृष्टिकोन, ज्यामध्ये मी सांगितलं होतं कराग्रे वसते लक्ष्मी, हाताकडे बघा, नमस्कार करा आणि आजचा दिवस चांगला जाईल अशी सुरुवात करा. तिसरा मुद्दा शब्दसहित आणि शब्दरहित संवाद कौशल्य. चौथा मुद्दा आत्मविश्वास, फेथ इन वनसेल्फ, कर्मठपणा, सातत्य आणि दृढ निश्चय, स्ट्रेंथ ऑफ कन्व्हिक्शन, कन्सिस्टन्सी. पाचवा मुद्दा स्वयंप्रेरणा, स्वतःहून काम करण्याची वृत्ती पाहिजे. सहावा मुद्दा विचारांमध्ये खोली पाहिजे. मी युनिफॉर्मचं उदाहरण घेतलं होतं बघा मगाशी. हे हवं तर का हवं, हे नको तर का नको, असा विचार आपल्याला खोलात जाऊन करता आला पाहिजे. मग प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, प्रसंगावधान आहे आणि व्यवहार चातुर्य आहे. प्रसंगावधान आणि व्यवहार चातुर्य हे आपल्याला यायलाच हवं. मग ब्रह्मदेवाचं उदाहरण दिलं होतं मी, क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन. आणि उपनिषदांचं एक मी तुम्हाला तत्व सांगितलं होतं की आय थिंक हेन्स आय एम, और आय एम हेन्स आय थिंक. क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन मध्ये प्रोडक्ट हे नंतर येतं. पहिल्यांदा प्रोडक्टची कल्पना येते, डिझाईन येतं, मग प्रोडक्ट येतं. तर कल्पनाशक्ती विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे. मग विनम्रतेबद्दल मी सांगितलं की विद्या विनयने शोभते, आणि त्याबरोबर हे पण सांगितलं की स्वाभिमान सुद्धा पाहिजे, की सर कटा देंगे लेकिन सर झुकाएंगे नहीं. आणि दुसरं सांगितलं की झुकना ये जिंदगी की शान है, अकड़ तो मुर्दे की पहचान है. म्हणजे लवचिकपणा हवा पण लाचारी नको. आणि कशाला लवचिक म्हणायचं आणि कशाला लाचारी म्हणायचं हे समजण्यातला विवेक पाहिजे, विजडम हवं. मानवतावादी दृष्टिकोन आपला असताना संवेदना आपल्या मानवी हव्या, ह्युमॅनिस्टिक इम्पल्स आपल्याला हवा. दुसऱ्यांच्या सुखदुःखात आपल्याला समरस होता आलं पाहिजे. आणि सगळं तत्वज्ञान एका बाजूला ठेवलं आपण 10-12 पॉइंटचं, तर जीवनात जगता आलं पाहिजे. आपण आपल्या जेवणासाठी, जगण्यासाठी इतरांवर अवलंबून आणि लाचार असू तर कुठलंही मोठं तत्वज्ञान हे काहीच कामाचं नाहीये. म्हणून सर सलामत तो पगडी 50. अनेक कला आपण स्विमिंगच्या शिकू, पण पहिल्यांदा पाण्याच्या वर डोकं राहायला पाहिजे. आणि शेवटचं चारित्र्यामध्ये उत्कृष्टता पाहिजे. कारण माणूस हा जन्माला येतो, जगतो आणि मरतो, मग नंतर उरतात त्या फक्त माणसाच्या आठवणी. आणि त्या माणसाचं चारित्र्य कसं होतं यावरनं उर्वरित समाजाला प्रेरणा मिळते. माणूस असतो तेव्हा त्यांनी असं जगायचं असतं की मृत्यूनंतर लोकांना त्याच्या आठवणी सुद्धा प्रेरणादायी ठराव्या. आज विवेकानंद मृत्यू पाहून 100 वर्ष झाले, पण त्यांचा केवळ फोटो बघितला तरी आपल्याला प्रेरणा मिळू शकते.
कारण त्या फोटोमध्ये जबरदस्त चारित्र्याचं प्रतीक आपल्याला दिसतं. मित्रो, हे 10-12 मुद्दे जे आपण बघितले मानवीय उत्कृष्टतेचे, ते एक एक करून आत्मसात करण्याची आज गरज आहे. एक एक मुद्द्याला आपल्या अभ्यासाच्या टेबल समोर तुम्ही हे 10-12 मुद्दे ठेवा आणि रोज सकाळी ते बघा की यातला कुठल्या मुद्द्यावर आजच्या दिवसामध्ये आपण अजून समृद्धी आणू शकतो, उन्नती करू शकतो. आपल्याशी संवाद करण्यात मला अतिशय आनंद वाटला आणि ही चर्चा तुमच्याही दीर्घकाळ स्मरणात राहील अशी मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो.